हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण गुरुपुष्यामृत जो मुहूर्त आहे 2024 या वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत जो मुहूर्त आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक हे अतिशय शुभ चिन्ह आणि पवित्र चिन्ह मानलं गेलेलं आहे। तर हे स्वस्तिक आपण घरामध्ये गुरुपुष्य मुहूर्तावर कुठं काढायचं आहे आणि ते काढल्याचं काय महत्त्व आहे हे आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर जानेवारी महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा जुळून आलेला आहे। तर 25 जानेवारीला गुरुपुष्य मुहूर्त या 2024 मधला पहिला मुहूर्त आलेला आहे। तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा पवित्र दिवस हा मानला जातो, शुभ दिवस मानला जातो। या दिवशी नवीन खरेदी केली जाते आवर्जून, किंवा एखाद्या कामाची जी सुरुवात असते ते आपण गुरुपुष्यामृत मुहूर्तावर अगदी डोळे झाकून करू शकतो। या दिवशी सोनं खरेदी करण्याचा प्रघात आहे पहिल्यापासून, कारण असं म्हणतात की गुरुपुष्यामृत मुहूर्तावर जर का सोनं खरेदी केलं तर ते सोनं मोडण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही। आणि जे सोनं आपण गुरुपुष्यामृत मुहूर्तावर घरी आणतो त्या सोन्याला सोनं लागून आपल्याकडे आणखीन सोनं येतं, आणखीन सोनं येतं। याचा अर्थ आपल्याकडे आणखीन पैसे किंवा धन संपदा ही येत असते, कारण सोनं हे आपल्याला लक्ष्मीचं स्वरूप आपण मानलं गेले। तर नवीन मालमत्ता गुंतवणुकीसाठी सुद्धा हा दिवस व्यवस्थित आहे, अगदी शुभ आहे। व्यवसायाशी संबंधित सुद्धा कामं तुम्ही या दिवशी करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। तर या दिवसाचा मुहूर्त आणि वेळ काय आहे तुम्हाला सांगते। तर 2024 मधलं पहिलं जे गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे 25 जानेवारी 2024ला, आणि त्याचा वेळ आहे सकाळी 8:16 ही शुभ वेळ सुरू होती आणि ती 26 जानेवारीला सकाळी 10:28 इतका वेळ गुरुपुष्यामृत मुहूर्त असणार आहे। म्हणजेच 25 आणि 26 तारखेला, म्हणजे 25 तारखेला सकाळी 8:16 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 26ला 10:28 हा योग आहे। चांगल्या कामासाठी तुम्हाला अधिक वेळ यावेळेस मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही भरपूर काही नवीन सुरुवात ही या दिवशी करू शकता। तर आज आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की स्वस्तिक आपण या दिवशी 5 स्वस्तिक आपण आपल्या घरामध्ये कुठं काढायचे। स्वस्तिक हे लक्ष्मीला प्रिय आहे, लक्ष्मीचं स्वरूप म्हणून स्वस्तिक काढलं जातो। बघा आपल्या दारामध्ये आपण लक्ष्मीची पावलं स्वस्तिक ओम ही आपल्या हिंदू धर्म सनातन धर्मामध्ये अतिशय शुभ समजली जातात। त्यामुळे स्वस्तिक आपण जिथं जिथं काढू तिथं तिथं आत्यंतिक लाभ हा आपल्याला होत असतो। तर सगळ्यात पहिलं स्वस्तिक हे तुम्हाला आपल्या दारामध्ये काढायचं आहे। शक्यतो हळदीनं तुम्ही हे स्वस्तिक काढा, त्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला किंवा गोमूत्र असलं तरी चालेल। हे दोन्ही उपलब्ध नसेल तर तुम्ही थोडंसं गुलाब पाणी हळदीमध्ये मिक्स करून हे जे स्वस्तिक आहे ते तुमच्या मुख्य दरवाजावर काढायचे। मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही हळदीनं स्वस्तिक काढा। लक्ष्मीला हळदीचा सुवास हा अत्यंत प्रिय आहे। हळदीच्या वासानं लक्ष्मी आकर्षित होते असं म्हणतात, म्हणून तुम्ही आपल्या प्रवेशद्वारावर हळदीनं हे स्वस्तिक काढायचे। अतिशय शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतील। गुरुपुष्यामृत मुहूर्तावर तुम्ही ज्या काही सेवा करताल त्याचं हे फळ तुम्हाला 100% मिळेल। तर पहिलं स्वस्तिक आपलं आपण मुख्य द्वारावर काढलेलं आहे। दुसरं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरावर काढायचे। देवघरावर अर्थातच देवघराच्या आपल्या पाठीमागं जी काही भिंत असते त्या भिंतीवर आपल्याला जिथं आपण देवघर स्थित केलेलं आहे, शक्यतो देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं, पण जरी तुमचं देवघर अन्य कुठल्या दिशेला जरी असेल तरी तिथं तुम्ही स्वस्तिक काढायचे। तिथले वास्तुदोष यामुळं कमी होतात। त्यामुळे देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचे। हळदीनं नाही जमल्यास तुम्ही कुंकू आणि हळद एकत्र केलं तरी चालेल, पण शक्यतो या दिवशी हळदीनं स्वस्तिक काढण्याचा प्रयत्न करा, कारण माता लक्ष्मीचं यावेळेस खूप महत्त्व आहे। पौर्णिमा सुद्धा आहे, शाकंभरी पौर्णिमा, आणि पौर्णिमेला आपण लक्ष्मीचं पूजन करतो, त्यामुळे तिथं हळदीनं एक स्वस्तिक काढायचं। आणि शक्यतो आपण हळदीनं स्वस्तिक काढताना त्यामध्ये गंगाजलाचा वापर हा नक्की करा। आणि तिसरं स्वस्तिक आता आपल्याला काढायचं आहे आपल्या लॉकरवर, तिजोरीवरचे दार असतं त्याच्यावर काढायचे, जिथं तुम्ही तुमचे पैसे, सोनं नाणं, धनसंपदा, तुमच्याकडे संपत्ती, काही महत्त्वाच्या गोष्टी जिथं ठेवता की असं वाटतं तुम्हाला की त्या गोष्टींमध्ये वाढ व्हावी, त्या जागी हे स्वस्तिक काढायचे। अर्थातच तुम्ही आपल्या तिजोरीवर काढू शकता।
हे झाले 3 स्वस्तिक. पहिलं आपण काढलं घराच्या प्रवेशद्वारावर, दुसरं काढलं आपण देवघराच्या भिंतीवर, तिसरं काढलं तिजोरीवर, चौथं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे तुम्ही जिथं अन्न शिजवता, जिथं आपल्या अन्नपूर्णा देवीचा वास आहे. कारण अन्नपूर्णा देवी आणि शाकंभरी पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. शाकंभरी पौर्णिमेला आपण माता अन्नपूर्णेची सेवा करतो, त्यामुळं अन्नपूर्णा जिथं वास करते, अर्थातच आपली शेगडी, आपला गॅस, चूल्हा, चूल जे काही असेल ते, तिथं तुम्हाला गॅस शेगडीवर एक स्वस्तिक काढायचं आहे. गॅस कट्ट्यावर काढलं तरी चालेल. हे 4 ठिकाणं झाले. आणि 5वं स्वस्तिक तुम्हाला एका पितळी ताट घ्यायचे शक्य असल्यास, आणि पितळी ताट शक्य नसेल तर तुम्ही कोणतंही ताट घेतलं तरी चालेल, फक्त प्लास्टिकचं ताट घेऊ नका. आणि त्या ताटामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचे, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा फुलं व्हायचेत एका ताटामध्ये स्वस्तिक काढून. अर्थातच ते स्वस्तिकसुद्धा तुम्हाला हळदीनं काढायचे. आणि ह्याच्यावर नंतर तुम्ही तुपाचं निरंजन हे लावायचं आणि हे ताट तुम्हाला देवघराजवळ संध्याकाळच्या वेळेस ठेवायचं आहे. स्वस्तिकाची पूजा केल्यामुळं तुम्हाला ह्याचे अत्यंत चांगले परिणाम हे बघायला मिळणार आहेत. माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. घरामधली निगेटिव्हिटी इतकं केल्यानंतर तुम्हाला कमी झाल्याचे लगेचच जाणवेल. आपल्याला पौर्णिमे दिवशी आणि गुरुपुष्यामृत मुहूर्त किंवा इतर काही शुभ सण मुहूर्त असतील तर त्या दिवशी आपल्याला उंबरट्यावर हळदीचे लेपन जमत असल्यास हळदीचे लेपन करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती या प्रवेश करणार नाही आहेत. ज्या दिवशी आपले महत्त्वाचे दिवस असतात, लक्ष्मीचे किंवा सणावाराचे किंवा आपल्या हिंदू धर्माचे महत्त्वाचे दिवस असतात, त्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद नेहमी टाकत जावा. यामुळं तुमच्या शरीर शुद्धता तर होतेच, मन आंतरिक शुद्ध होतं आणि अर्थातच तुमच्यापर्यंत कुठल्याही वाईट गोष्टी ह्या येत नाही. त्यामुळं चिमूटभर अगदी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि इतके 5 स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला चांगली पॉझिटिव्हिटी ही घरामध्ये जाणवायला लागेल. चांगली प्रसन्नता तुम्हाला लगेचच जाणवायला लागेल. कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करते असं आपण म्हणून हे स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या मनापासून आपल्याला माता लक्ष्मीचं आगमनाची ही तयारी करायची. जर का आपलं घर व्यवस्थित असेल, आपल्या घरामध्ये रोज दिवाबत्ती देवपूजा होत असतील, घर स्वच्छ असेल, तर तिथं माता लक्ष्मीचं आगमन हे नक्की होतं. संध्याकाळच्या वेळेस तुपाचं एक निरंजन, एक दिवा आपल्याला तुळशीजवळ नेहमी लावायचं आहे. लक्ष्मी ही पहिल्यांदा तुळशीजवळ येते आणि नंतर तिथून आपल्या घरामध्ये येते. जर का तुमच्याकडं तुळशी वृंदावन असेल तर नक्की तुम्ही तिथं तुळशीला दिवा लावा आणि हे 5 प्रकारचे स्वस्तिक हे तुम्ही घरामध्ये काढा. आणि तुमच्या ज्या बदल घरामध्ये थोडासा जाणवतोय तो मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवेल, प्रसन्नता वाटेल. कारण स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्माचं अतिशय पवित्र शुभचिन्ह आहे. नक्की हा उपाय या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा 100% फळ मिळेल. हा व्हिडिओ इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा आवाज ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर आत्तापुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.